मुंबईतल्या सीएसएमटी स्टेशन बाहेर हिंदुत्ववादी संघटनांकडून आज आंदोलन केलं जात आहे आणि बांगलादेशमध्ये होणाऱ्या हिंदूंच्या हत्येविरोधात किंवा हिंदूंवरील होणाऱ्या हल्ल्यांविरोधात हे आंदोलन मुंबईत करण्यात आलं। या हिंदुत्ववादी संघटनांकडून सातत्यानं जय श्रीरामची घोषणाबाजी केली जात होती। पोलिसांनी या सर्व आंदोलकांना आझाद मैदानामध्ये पाठवलेलं होतं। आझाद मैदानात आंदोलकांना पाठवत पोलिसांनी इथला रस्ता मोकळा केलेला होता। आता पुन्हा एकदा आंदोलक आक्रमक झाल्याचं आता समजतंय, कारण काही वेळापूर्वी ज्या वेळेला आक्रमकपणे आंदोलन या आंदोलनकर्त्यांनी केलं त्यावेळेला त्यांनी अक्षरशः सीएसएमटीच्या बाहेरच्या रस्त्यावरच ठिय्या दिलेला होता। आता पुन्हा हे आंदोलन तीव्र होताना दिसतंय, आक्रमक होताना दिसतंय। ही लाईव्ह व्हिज्युअल्स आपण आपल्या स्क्रीनच्या उजवीकडे सध्या पाहतो आहोत आणि 5:30 ते 6च्या दरम्यान ज्या वेळेला आंदोलन खऱ्या अर्थानं सुरू झालेलं होतं त्यावेळेसची दृश्य स्क्रीनच्या डावीकडे आपण पाहतो। मोठा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। बॅरिकेडिंग देखील करण्यात आलेलं होतं, मात्र काही संतप्त आंदोलकांनी हे बॅरिकेड सुद्धा बाजूला केले आणि आक्रमकपणे आपलं आंदोलन कायम ठेवलं। बांगलादेशमध्ये हिंदूंवरील वाढत्या हल्ल्यांच्या निषेधार्थ हिंदुत्ववादी संघटनांनी हे आंदोलन केलं। त्यातच काही दिवसांपूर्वी एका बांगलादेशमधल्या हिंदू व्यक्तीला जमावानं जिवंत जाळल्याचा धक्कादायक प्रकार घडलेला होता आणि त्या अनुषंगानं सातत्यानं बांगलादेश सरकार विरोधात रोष व्यक्त होत होता। आता तर देशभरामध्ये ठिकठिकाणी बांगलादेशमधल्या हिंदूंवरील हल्ल्यांच्या निषेधार्थ आंदोलनं केली गेली। मुंबईत सुद्धा सीएसएमटी स्टेशन बाहेर हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांकडनं हे अत्यंत आक्रमक असं आंदोलन करण्यात येत आहे। इथं आक्रमकपणे आंदोलन करणारे हे जे आंदोलनकर्ते आहेत ते बांगलादेश मुर्दाबाद अशा घोषणा देत होते, तसंच जय श्रीराम अशा घोषणा देखील दिल्या जात होत्या। भूषण शिंदे आपले प्रतिनिधी आहेत आपल्या सोबत सध्या, त्यांच्याकडनं या संदर्भातली माहिती आपण जाणून घेऊया। भूषण, आपण पाहिलं तर बांगलादेशमधल्या हिंदूंवरील होण्याच्या वाढत्या हल्ल्यांच्या निषेधार्थ खरं तर आंदोलन हे आज संध्याकाळी सीएसएमटी स्टेशन बाहेर केलं गेलं, मात्र आत्ता पुन्हा एकदा आंदोलक आक्रमक झाल्याचं समजतं आहे। काय नेमकं घडतंय सध्या सीएसएमटी स्टेशन बाहेर? नक्कीच अजिंक्य, सध्या मी सीएसएमटी रेल्वे स्थानकासमोर आहे आणि इथे सध्या आपल्याला पुन्हा एकदा आंदोलन सुरू झालेलं पाहायला मिळत आहे। हिंदू संघटना ज्या आहेत, अगदी बजरंग दल असेल किंवा विश्व हिंदू परिषद असेल, या दोन्ही संघटनांकडून आपल्याला इथं आंदोलन केलं जाताना पाहायला मिळत आहे। एकंदर ज्या प्रकारे बांगलादेशमध्ये हिंदूंवरती अत्याचार झाल्याच्या काही घटना घडल्या आणि एकंदर त्या बातम्या समोर आल्या, त्यानंतर या सगळ्या जे आंदोलन आहे ते आपल्याला इथं होताना पाहायला मिळत आहे आणि या ठिकाणी कुठेतरी केंद्र सरकारने कारवाई करावी अशी सध्या मागणी करत आहेत। आपण काही आंदोलकांशी बातचीत करण्याचा प्रयत्न करूया, त्यांचं म्हणणं काय जाणून घेऊया आणि एकंदर पुन्हा एकदा आंदोलन का करायची वेळ आली आहे पण जाणून घेऊया आणि त्यांचं म्हणणं काय जाणून घेऊया। दादा, काय सांगाल तुमची मागणी काय आहे? हमारी भावना यही है कि बांग्लादेशियों को खून के बदले उनको भड़ुओं को नंगा करके चौराहे पे मारना चाहिए, वो यूनुस सरकार को। एकंदर महिला सुद्धा इथे बसलेल्या आहेत, महिलांकडचं सुद्धा म्हणणं काय जाणून घेऊया, त्यांचं काय म्हणणं आहे जाणून घेऊया। ताई, काय सांगाल, तुम्ही पुन्हा आंदोलन करत आहात, थोड्या वेळापूर्वी तुमचं आंदोलन झालं होतं, आता पुन्हा आंदोलन करतात, काय मागणी आहे? तुम्ही जाऊन आमच्या वरिष्ठांना बात करा, आम्ही नाही करणार। वरिष्ठांशी बोला तुम्ही। बोला ताई, काय सांगाल? हाँ, जय श्री राम। हमारे वरिष्ठ से बात कीजिए प्लीज। हमारे बजरंग दल से बात कीजिए, हम कुछ नहीं बोल। तर अशा प्रकारे आंदोलक जे आहेत ते इथं रस्त्यावर ठाण बांधून बसलेले पाहायला मिळत आहेत आणि एकंदर वरिष्ठ फक्त या संदर्भात बोलतील अशा प्रकारे देखील ते सांगत आहेत। आणि एकंदर या ठिकाणी पाहू शकता सध्या ट्रॅफिक जाम झालेला आहे। एकंदर या ठिकाणी हा अगदी समोरचा चौक आहे ज्या ठिकाणी अनेक ठिकाणाहून वाहनं इथं येत असतात। चौकामध्ये मोठं ट्रॅफिक कंट्रोल सुद्धा आपल्याला इथं पाहायला मिळतं, मात्र आज सगळं हे ट्रॅफिक कंट्रोल आपल्याला इथं विस्कळीत झालेलं पाहायला मिळत आहे। अनेक बस ज्या
आहे त्यांचा मार्ग इथे वळवलेला आहे। या ठिकाणी अगदी पालिकेचं मुख्यालय आहे, त्यानंतर अगदी समोरच CSMT रेल्वे स्थानक आहे आणि अगदी मधल्यामध्ये हा चौकामध्ये सध्या हे सर्व आंदोलक ठाण मांडून बसलेले आहेत। पोलीस बंदोबस्त देखील मोठा आहे, तैनात केलेला आहे। मात्र तरीही या संपूर्ण गोष्टीवर कुठेतरी नियंत्रण सध्या काहीसं न मिळताना पाहायला मिळत आहे। त्यामुळे या संपूर्ण आंदोलकांना सध्या ताब्यात घेण्यासाठी सध्या सुरुवात केली जाणार आहे। पोलीस त्यांच्याशी बातचीत करत आहेत, पोलिसांची त्यांचं म्हणणं ऐकून घेत आहेत आणि एकंदरीत संपूर्ण आंदोलन हे सध्या थांबावं, स्थगित करावं अशी सध्या पोलीस मागणी करत आहेत। मात्र सध्या या संपूर्ण आंदोलन हे सध्या पेटताना पाहायला मिळत आहे आणि या ठिकाणी सुद्धा बांगलादेश वरती कारवाई करावी एकंदर अशा प्रकारे देखील मागणी सध्या होताना पाहायला मिळत आहे। पण आंदोलनकर्ते जे आहेत भूषण त्या ठिकाणी सातत्यानं म्हणतात आमच्या वरिष्ठांची बोला, वरिष्ठ नेमके आहेत कुठे? म्हणजे एकीकडे आंदोलनकर्ते ते रस्त्यावर ठिय्या देत आहेत, ते तर म्हणतायत की आता आम्ही प्रतिक्रिया देणार नाही, पण मगाशी ज्या वेळेला तुम्ही त्यांच्याशी संवाद साधला तर ते अत्यंत आक्रमकपणे बाजू मांडताना दिसले। असं काय नेमकं घडलं तासाभरात की आंदोलकांना पुन्हा एकदा यावं लागलं आणि आंदोलनाला सुरुवात करावी लागली? नक्कीच अजिंक्य, एकंदर दुपारच्या वेळेला पाहिलं तर कुठे बांगलादेश दूतावास कार्यालय आहे त्यासमोर आंदोलन झालं, त्यानंतर संध्याकाळी पुन्हा CSMT स्थानकाबाहेर आंदोलन झालं। मात्र त्यानंतर पोलिसांनी कारवाई करत सर्व आंदोलकांना ताब्यात घेत आझाद मैदानामध्ये थांबवलं होतं। मात्र सर्व आंदोलक तिथून पुन्हा बाहेर पडलेले आहेत आणि पुन्हा एकदा CSMT स्थानकाबाहेर येऊन त्यांचं आंदोलन सुरू झालेलं आहे। सध्या पोलीस त्यांना बाजूला हटवत आहेत। पोलीस पुन्हा ट्रॅफिक जे आहे, इथलं जी वाहतूक आहे ती पुन्हा सुरळीत करण्यासाठी तत्पर झालेले पाहायला मिळत आहे। एकंदर आपण पोलिसांची बातचीत करूया, पोलिसांचं म्हणणं काय आहे ते जाणून घेऊया। सर काय सांगाल तुम्ही कशा प्रकारे कारवाई करत आहात? साईड लावा आपण काय सांगाल? मीडियाला पण साईड लावा जरा, साईड आंदोलकांना कसं त्यांना आझाद मैदानात जायला सांगितलं साईडला। तर सध्या आंदोलकांना पुन्हा एकदा आझाद मैदानात जायला सांगितलेलं आहे आणि अशा प्रकारे सध्या पोलीस सुद्धा त्यांच्या सध्या पुन्हा एकदा ताब्यात घेण्याची कारवाई करत आहेत, त्यांना पुन्हा ताब्यात घेत आहेत आणि या संपूर्ण ठिकाणी सध्या आंदोलकांची संख्या जी आहे ती आपल्याला मोठी पाहायला मिळत आहे, मोठी गर्दी इथं आपल्याला पाहायला मिळत आहे। आंदोलक अजूनही आक्रमक भूमिकेमध्ये आहेत, आंदोलक अजूनही त्यांच्या मागणीवर ठाम आहेत। जोपर्यंत कारवाई होत नाही, जोपर्यंत त्यांचं म्हणणं सरकार ऐकत नाही, तोपर्यंत हे आंदोलन सुरू राहील अशा प्रकारे यांचं आंदोलन जे आहे ते सध्या आपल्याला सुरू असलेलं पाहायला मिळत आहे। सध्या पुन्हा एकदा कारवाई करत सर्व आंदोलकांना, सर्व इथल्या जे कार्यकर्ते आहेत दोन्ही संघटनांचे, विश्व हिंदू परिषद किंवा बजरंग दल, या दोन्ही संघटनांचे कार्यकर्ते आहेत, त्यांना सध्या पुन्हा एकदा आझाद मैदानाकडे रवाना केलं गेलेलं आहे आणि पुन्हा एकदा हे ट्रॅफिक जे आहे ते पुन्हा मोकळं केलेलं आहे। आणि या संपूर्ण आंदोलकांमध्ये एकंदर त्यांची हीच मागणी आहे की ज्या प्रकारे बांगलादेशमध्ये हिंदूंवरती अत्याचाराच्या बातम्या समोर आल्या त्या संदर्भात सरकारने कारवाई करावी असं त्यांचं म्हणणं आहे। आणि एकंदर सध्या त्यांचं निवेदन जे आहे ते देण्यासाठी आज ते गेले होते, मात्र ते निवेदन सुद्धा बांगलादेश जे दूतावास कार्यालय आहे त्याने स्वीकारलं नाही, त्यामुळे कुठेतरी यांचं आंदोलन जे आहे ते अधिक चिघळलं होतं। मात्र सध्या हे संपूर्ण आंदोलक जे आहे ते पुन्हा एकदा CSMT स्थानकाचा जो चौक आहे, समोरचा जो चौक आहे त्या चौकासमोरून पुन्हा एकदा ते आझाद मैदानाकडे रवाना झालेले आहेत आणि एकंदर सध्या त्यांचं आंदोलन पुन्हा काहीसं थांबवलेलं पाहायला मिळत आहे। अजिंक्य, भूषण, पण आंदोलकांशी सातत्यानं तुम्ही संवाद साधत होतात त्यावेळेला आंदोलकांचं म्हणणं होतं की बांगलादेशमध्ये होणाऱ्या हिंदूंवरील हल्ल्याच्या विरोधात हे आमचं निषेध आंदोलन आहे। आता ते आझाद मैदानात जाऊन परत अशाच प्रकारचं आंदोलन करणार आहेत का? काय नेमकं त्यांना पोलिसांनी आता सूचना दिलेल्या आहेत, काय नेमकी त्याबद्दलची माहिती आहे? नक्कीच अजिंक्य, सध्या या संपूर्ण आंदोलकांना सध्या पुन्हा एकदा आझाद मैदानाकडे रवाना केलं गेलेलं आहे आणि एकंदर पोलिसांनी सध्या त्यांची समजूत काढलेली आहे। हे ट्रॅफिक जे आहे ते सध्या मोकळं करणं अत्यंत गरजेचं होतं। ट्रॅफिक संध्याकाळची वेळ आहे, पीक अवरची वेळ आहे, अनेक मुंबईकर जे आहेत ते या वेळेला आपल्या घराच्या दिशेने रवाना होत असतात, आपल्या कार्यालयातून घराच्या दिशेने रवाना होत असतात। मात्र या संपूर्ण गोष्टीमुळे कुठेतरी ट्रॅफिक जाम झालं, एकंदर इथली वाहतूक जी आहे ती आपल्याला काहीशी विस्कळीत झालेली पाहायला मिळाली आणि मात्र कुठेतरी पोलिसांचा जो फौजफाटा आहे तो पुन्हा इथे तैनात झाला आणि या सगळ्या कार्यकर्त्यांना सध्या पुन्हा एकदा आझाद मैदानाकडे रवाना केलं गेलेलं आहे आणि पुन्हा एकदा हे सर्व जे कार्यकर्ते आहेत, जे शेकडो कार्यकर्ते इथे जमा झाले होते, त्यांना पुन्हा एकदा त्या मैदानात जमा केलेलं आहे आणि त्यांचं आंदोलन जे आहे ते आजही आपल्याला इथेही आताही सुरू असलेलं पाहायला मिळत आहे। त्यांचा सध्या घोषणाबाजी अजूनही सुरू आहे आणि एकंदर या संपूर्ण गोष्टीमध्ये पोलिसांनी सुद्धा ज्या प्रकारे कारवाई केली त्याचा सुद्धा सध्या काहीसा ते आक्षेप त्यावर घेत आहेत। या संपूर्ण गोष्टीमध्ये महिला त्यांच्या ज्या आंदोलक आहेत, महिला आंदोलक आहेत, त्यांच्यावर देखील कशा प्रकारे चुकीचं वर्तन केलं अशा प्रकारे देखील त्यांचं म्हणणं आहे। त्यामुळे सध्या पोलिसांविरोधात सुद्धा त्यांचा संताप आपल्याला पाहायला मिळत आहे आणि पुन्हा या सगळ्या आंदोलकांना या संपूर्ण ठिकाणी आझाद मैदानाकडे सध्या रवाना केलेलं आहे आणि त्यांचं म्हणणं काय आपण पुन्हा जाणून घेऊया। त्यांचे काही कार्यकर्ते आहेत त्यांच्याशी आपण त्यांची पुन्हा बातचीत करूया, त्यांचं काय म्हणणं आहे जाणून घेऊया। सर, काय सांगाल तुम्ही, काय आवाहन कराल आंदोलकांना? हिंदू लोकांना मीच आवाहन करतो, आज बांगलादेशीच्या हिंदूंच्यावर जे अत्याचार चालू आहे ते आपल्या घरापर्यंत पोहोचणार आहे। आज हे जे चालू आहे मुंबईमध्ये, आम्ही निवेदन द्यायला आलो होतो, पण ज्या
तिथे ना पोलिसांनी बर्बरतापूर्वक आमच्या कार्यकर्त्यांना हमला केलेला, महिला कार्यकर्त्यांवर पोलीसवाल्यांनी जे हात लावला, धक्काबुक्की केलेली आहे ते योग्य नाही आहे. हे आम्ही हिंदुस्थानात राहतो, आदरणीय गृहमंत्री आमचे मुख्यमंत्री आहोत, पण आमच्याकडे तिथे लाईट नाही. तुम्ही सगळे आजपर्यंत थांबला होता, मात्र असं काय झालं की पुन्हा तुम्हाला येऊन इथं आंदोलन करावं लागलं? प्यास लागली आहे. एक आमचा व्यवस्थित झालाय, पाणी पाहिजे, लाईट पाहिजे. हे आणि इथे निवडणूक आली आहे आचरणमधला तो डेकोरेटर यांनी दाबून ठेवलेला आहे की ठीक आहे, मुद्दा कळला या सगळ्यांचा. भूषण, धन्यवाद. आपण ही जी माहिती दिली त्याबद्दल, आणि आंदोलनासंदर्भातल्या अपडेट्स आपण घेतच राहू. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.